JMFCच्या जवळजवळ 3 वर्षातून 286 जागेची ऍड आलेली आहे आणि जरी ही ऍड 2026 ला आली असेल तर ऍड 24 ची आहे, म्हणजे ऍड 25 ची 26 ची बाकीच्या ऍड बाकी आहेत आणि म्हणून जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतायत ना, अतिशय ध्यान देऊन व्यवस्थितरित्या हे लेक्चर बघा, का तर यामध्ये मी तुम्हाला आलेल्या ऍडची पात्रता काय आहे, बेसिक अभ्यासक्रम काय आहे, एक्झामची डेट काय आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे, हे सगळं काय ह्या व्हिडिओ मधून सांगणार आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी हे लेक्चर बघतायत त्यांनी चॅनल जॉईन करून ठेवा आणि जे लेक्चर बघणार आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा, का तर हे एवढं डिटेल तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही। तर पहिल्यांदा आपण जाहिरातीची सुरुवात करूयात की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2026 आहे, पण 2024 चा मुद्दा आहे। आता लक्षात घ्या इथं काय आहे, तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की ही एक्झाम जी आहे, एक्झाम पूर्व परीक्षेची असणार आहे 2 ऑगस्टला आणि फॉर्म भरायची सुरुवात होती 1 मे, फॉर्म भरायची एंड डेट असेल 21 मे आणि भरलेल्या फॉर्मचं पेमेंट करायचं, म्हणजे 1 मे ते 21 मध्ये फॉर्म भरून पेमेंट करू शकता। पण आपले काय काय बादर असे असतात 21 तारखेला फॉर्म भरतात, त्यांनी 23 तारखेपर्यंत जरी पेमेंट केलं तरी सुद्धा चालू शकते, परंतु 21च्या आतच फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। परीक्षेला आपल्या हातामध्ये आजपासून विचार केला तर 3 महिने बाकी आहेत, किती 3 महिने, 2 ऑगस्टचा विचार केला तर, आणि या 3 महिन्यामध्ये जर परिपूर्ण तुम्हाला स्टडी करायचा असेल तर आपल्या अकॅडमी मार्फत अतिशय कमी किमतीमध्ये ही बॅच सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित जे या परीक्षेची तयारी करणारे, तयारी करून पुढे गेलेले असे मार्गदर्शक वर्ग, अनुभवी वर्ग उपलब्ध आहे। दररोज लाईव्ह लेक्चर होणार, पीडीएफ नोट्स मिळणार, डाऊट क्लिअरिंग होणार, PYQ सेशन होणार, येणाऱ्या परीक्षेचे संभाव्य सेशन होणार, म्हणजे उर्वरित दिवसामध्ये परिपूर्ण तयारी आपल्या अकॅडमी मार्फत केली जाणार। फक्त पूर्वची आणि ज्या विद्यार्थ्यांना पूर्व प्लस मुख्य प्लस मुलाखतची तयारी करायची आहे ती ही बॅच अवेलेबल आहे। त्याच्यासाठी हे ॲप डाउनलोड करा आणि अडचणीच्या काळामध्ये ह्या नंबरवरती कॉल करा की बॅच जॉईन करायची, नेमकी प्रोसेस काय, व्यवस्थितरित्या तुम्हाला हे क्लिअर करतील। आता पुढच्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात की या एक्झामच्या माध्यमातून बघा या ठिकाणी 2 प्रकारचे विद्यार्थी इथं पात्र आहेत, 2 प्रकारची पात्रता इथं आहे। ही पात्रता समजून घ्या। पात्रता नंबर 1, जे विद्यार्थी वकील आहेत, म्हणजे LLB पूर्ण आहे, लॉची डिग्री पूर्ण आहे आणि 3 वर्षाची वकिली आहेत। दुसरे विद्यार्थी आहेत जे मंत्रालय अर्थात न्यायालयीन कर्मचारी आहेत आणि ते विद्यार्थी इथं पात्र आहेत। परंतु या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी कॉमन पात्रता जी आहे ते म्हणजे कायद्याची पदवी आवश्यक आहे। अर्थात महाराष्ट्रात ह्या पदवीला LLB पदवी म्हटलं जातं, तर ही कायद्याची पदवी तुम्हाला पाहिजे। आता बघा ह्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी असतील किंवा वकील असतील यांच्यासाठी अजून बेसिक पात्रता काय ते लक्षात घेणं गरजेचं आहे। तर तिथं मुद्दा लक्षात घ्या, पहिला आहे विषय येतो वयाचा। वय जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी जे आपण पाहतो जनरल वकिली करणारे, अर्थात लॉची डिग्री आहे, 3 वर्षाची वकिली आहे, अशा विद्यार्थ्याचं ओपन कॅटेगरीचं असेल तर वय पाहिजे 21 ते 35 वर्ष। कोणता ओपन कॅटेगरी? ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त SC ST OBC ECBC EWS VJNT NTD NTC हे अदर कॅटेगरी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कमाल वय 40 वर्ष असेल, म्हणजे 5 वर्षाची सवलत। पण दोघाला कंपल्सरी काय, 3 वर्ष वकिलीचा अनुभव हे कंपल्शन आहे। आता जे न्यायालयीन कर्मचारी आहेत बघा त्यांच्यासाठी 21 ते 45 वर्ष वय आहे ओपन कॅटेगरीसाठी। कोणासाठी? ओपन कॅटेगरीसाठी। आणि जे अदर कॅटेगरीचे आहेत त्यांना 50 वर्ष हे किमान वय आहे। पण ह्यांना पदवी मिळाल्यानंतर 3 वर्षाची न्यायालयामध्ये सर्व्हिस केलेली असावी, वकीलच असावं असं काही नियम नाही, परंतु वकिली असावी, एज्युकेशन ते असावं हा नियम आहे। आता तिथं मग क्लर्क म्हणून जरी काम करत असतील, परंतु आता ते पण तुम्हाला सांगतो की ही वकिली किंवा सर्व्हिसचा जो अनुभव आहे
हे दोन्हीसाठी 30 एप्रिल 2026 ची म्हणजे डेट ठेवली, वयाची पण आणि अनुभवाची पण. म्हणजे ऍड 24 आहे म्हणून 24 नाही तर 26 पात्रता आहे. म्हणजे बघा, जे विद्यार्थी या ठिकाणी हुकले होते, वाचले होते 23 ते 24, 25, 26 क्वालिफाय होऊन आज परीक्षा देऊ शकतात. म्हणजे कॉम्पिटिशन मोठं आहे, कॉम्पिटिशन काय छोटं नाही. आता इथं जर आपण पाहायचं झालं तर पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा विषय इथं असा आहे की वकिलीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की जे हायकोर्टात म्हणजे जे कर्मचारी आहेत, न्यायालयीन कर्मचारी, हायकोर्ट किंवा दुय्यम न्यायालयामध्ये लॉ क्लर्क म्हणून केलेल्या कामाचा कालावधी सुद्धा वकिलीच्या अनुभवात ग्राह्य धरला जाईल. कोणत्या? वकिलीच्या अनुभवात. म्हणजे तुमची वकिली म्हणून नोंद असावी. पहिली गोष्ट लक्षात येते का? म्हणजे वकील म्हणून नोंद आहे, त्या 1.5 वर्ष क्लर्क, 1.5 वर्ष वकील, ओके, 3 वर्ष अनुभव. नुसताच क्लर्क आहे नाही, वकिलीची तात्पुरती का आहे ना तुमची नोंद झालेली असावी. त्यानंतर बघा दुसरं जे जनरल गडे आपल्या इकडचं आहेत, अनुभवाची गणना राज्य बार काउन्सिल कडे तुम्ही तात्पुरती व कायमस्वरूपी नोंद केलेली असावी. मी वकिली म्हणून प्रॅक्टिस करायला उतरत आहे, नाहीतर माझं शिक्षण झालं, माझी नोंद कुठंच नाही आणि मग शिक्षण होऊन 5 वर्ष झालं मग मी पात्र आहे. नाही, तुमची नोंद राज्य बार काउन्सिलच्या अंतर्गत झालेली असावी. आता तिसरं जे सरकारी अभियोक्ता आहेत अर्थात पब्लिक प्रोसिक्युटर आहेत म्हणून काम करावं, तोही 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. जज व्हायचंय तुम्हाला म्हणजे वकिलाचा अनुभव असणं आवश्यकच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता यामध्ये एक बेसिक काय गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या की जे दिव्यांग विद्यार्थी आहेत 40% दिव्यांगत्व असावं आणि हे सर्टिफिकेट दिव्यांग सर्टिफिकेट असावं आणि त्याच्यासाठी PDF ते अपलोड करायचे आहेत. फॉर्म कसा भरायचा, फॉर्म मध्ये कमी जास्त काय करायचं, सगळं काय करायचं ह्याच्यावरती सुद्धा अत्यंत डिटेल असा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आता याच्यानंतर जर पाहायचं झालं तर बघा, साधारणतः या परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला माहित असावं काय गोष्टी, म्हणून तुम्हाला काय गोष्टी सांगतो. तर पहिला विषय घ्या, याची पूर्व परीक्षा राहते. ही पूर्व परीक्षा राहते 100 प्रश्नांची. 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ 1 तास. आणि याची जी मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा 200 प्रश्नांची आहे, 200 गुणांची आहे. 100चा पेपर 1, 100चा पेपर 2 आणि मुलाखत आहे जी आहे ही मुलाखत आहे 50 मार्कांची. बा बेसिक गोष्ट लक्षात घ्या. आता ही पूर्व असेल किंवा ही मुख्य असेल, ही संपूर्ण परीक्षेत फरक फक्त काय लक्षात घ्या, हे पूर्व ऑब्जेक्टिव्ह राहते आणि ऑब्जेक्टिव्ह कधी आहे? 2 ऑगस्टला ऑब्जेक्टिव्ह पूर्व परीक्षा आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यासाठी बेसिक सगळे जे काय आहे, मुख्यला पण काय आहे, पेपर 1 असो पेपर 2 असो, दोन्हींसाठी एकच गोष्ट आहे, ती काय आहे ती लक्षात घ्या. पूर्व द्या किंवा मुख्य द्या, परीक्षा 3 भागात आहे. फक्त फरक काय? पूर्व ऑब्जेक्टिव्ह, मुख्य डिस्क्रिप्टिव्ह. एक आहे दिवाणी कायदे, एक आहेत फौजदारी कायदे आणि एक पिलर आपण म्हणा की संविधान आणि निबंधाचा आहे. आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता की दिवाणी कायदे पूर्वला सुद्धा हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहेत. काय यामध्ये? सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ज्याला CPC आपण म्हणतो, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे, लिमिटेशन ऍक्ट आहे, बरोबर, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे. हे आपण पाहतो दिवाणी कायदे आहेत आणि हे पूर्वला लागतात, हे मुख्याला लागतात. आता फौजदारी कायदे जे आहेत आपल्याकडे, जसं की IPC 2023 चा बदल आहे भारतीय न्याय संहिता, जसं की कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC त्याचा 2023 चा बदल आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, एव्हिडन्स ऍक्ट 2023 ला भारतीय साक्ष्य अधिनियम म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे पूर्व असो मुख्य असो, IPC पण करायचा आहे, BNS पण करायचा आहे, CRPC करायचा आहे, BNSS करायचा आहे, त्यानंतर एव्हिडन्स ऍक्ट हे करायचं आहे, त्यानंतर भारतीय साक्ष्य अधिनियम हे करायचं आहे. म्हणजे जे 2023 ला गड्यांचा अभ्यास झाला होता त्यांना नवीन अभ्यास ऍड झाल्यामुळं ते पण तुमच्याच लेवलला येऊन पडलेले आहेत. अर्थात कॉम्पिटिशन जे आहे हे तुल्यबळ झालेलं आहे. म्हणून आजपासून डिटेलमध्ये जर तुम्ही अभ्यास सुरू केला ना, तर मी तुम्हाला सांगतो येत्या 90 दिवसामध्ये, मगाशी बॅच तर तुम्हाला सांगितलेलेच आहे, 90 दिवसामध्ये हे सगळंच सगळं
प्रॉपर पूर्ण करून घ्यायची जबाबदारी माझी आणि माझ्या संपूर्ण टीमची असेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आता राहिला जो पुढचा मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा लक्षात घ्या की भारतीय संविधान हे पूर्व सटी आहे आणि कायदेशीर निबंध हा मुख्य सटी आहे. हे 3 पिलर आपल्या अभ्यासाचे होते. पहिल्यांदा काय करा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही mpsconline.gov.in वरती जावा. तिथं रजिस्ट्रेशन असेल तर फॉर्म डायरेक्ट भरा लॉग इन करून, नसेल तर न्यू अकाउंट क्रिएट वरती जायचं. कसं करायचं, काय करायचं, तिथं सगळं समोर येतं. नसेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याची माहिती नसेल तर त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन मी नक्की येईल. या ठिकाणची एवढी माहिती तुमच्या लक्षात आली असावी अशी अपेक्षा करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.